हेल्मेट सक्ती मोहिमेला यश. अपघातात नंदुरबार येथील प्राध्यापकाचा जीव वाचला. प्रशासनाचा संदेश प्रभावी. नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या हेल्मेट सक्ती मोहिमेला सकारात्मक यश मिळताना दिसतंय. या मोहिमेचा प्रत्यक्ष फायदा एका अपघातातील घटनेत समोर आलाय. हेल्मेटमुळे एका प्राध्यापकाचा जीव वाचल्याची घटना घडली आहे. 25 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता कोरिट येथील ज्युनियर कॉलेजमध्ये कार्यरत प्राध्यापक भरत चव्हाण हे त्यांच्या MH39D6916 क्रमांकाच्या दुचाकीनं नोकरीसाठी जात होते. त्यावेळी त्यांनी नियमाप्रमाणे हेल्मेट परिधान केलं होतं. समशेरपूर कारखान्याजवळ पोहोचताच त्यांच्या मागून असलेल्या MH18BG9358 क्रमांकाच्या आयशर ट्रकनं उजव्या बाजूने जोरदार धडक दिली. धडकेनंतर वाहनावरील ताबा सुटल्यानं ते रस्त्यावर कोसळले. मात्र त्यांनी हेल्मेट घातला असल्यामुळे त्यांच्या डोक्याला कोणतीही दुखापत झाली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. या अपघातात त्यांच्या डाव्या खांद्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या स्मिथ हॉस्पिटल नंदुरबार येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अंतर्गत संबंधित ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास सुरू आहे. या मोहिमेबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तमराव जाधव यांनी नागरिकांना आवाहन करत दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करणं अत्यावश्यक आहे. हा नियम केवळ कायद्यापुरता मर्यादित नसून तो प्रत्येकाच्या जीवित सुरक्षेसाठी आहे असं सांगितलंय. प्राथमिक माहितीनुसार अपघातांमध्ये मृत्यूचं प्रमाण डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे अधिक असल्याचं दिसून येतं. त्यामुळे नंदुरबार जिल्हा पोलीस दल व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या वतीनं सर्व दुचाकी चालकांनी हेल्मेटचा सक्तीने वापर करावा असं आवाहन करण्यात येत आहे. ही घटना हेल्मेटचं महत्त्व अधोरेखित करणारी ठरली असून नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी नियमांचं पालन करणं गरजेचं असल्याचा ठोस संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे. सदरबाबत पोलीस अधीक्षक नंदुरबार श्रवण दत्त यस, अप्पर पोलीस अधीक्षक अचित कांबळे, विभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी अंमलदार सदर कारवाई राबवली आहे. सदर गुन्ह्याचा तपास नंदुरबार तालुका पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी दिनेश भदाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एकनाथ ठाकरे करतात. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी लाला चव्हाण, जगन ठाकरे, शहादा.